छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने आज शहरातील क्रांती चौकात काळ्या फिती दाखवून बदलापूर येथील घटनेचा निषेध करण्यात आलाय। यावेळी शहरातील महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने क्रांती चौकात उपस्थित होते। या महाराष्ट्रामध्ये ज्या भारतीय जनता पक्षाचं आणि युतीचं सरकार आहे, त्या सरकारच्या माध्यमातून या देशातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या माता भगिनींची जी सुरक्षितता या सरकारने घ्यायला पाहिजे, जी काळजी ती घेतली जात नाहीये आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्या बदलापूरचं प्रकरण घडलं आणि त्या बदलापूरच्या प्रकरणामध्ये त्या आरोपींना वाचवण्याचं काम हे सरकार करतंय आणि खऱ्या अर्थाने या सरकारला राजीनामा दिला पाहिजे की आपल्या राज्यामध्ये जर अशा पद्धतीचे प्रकरण घडत असेल आणि आमच्या माता भगिनीची सुरक्षितता त्यांच्याकडून राहत नसेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। या प्रसंगी मी आपल्याला सांगतो आणि त्या प्रकरणाचा निषेध व्यक्त करतो। आंदोलन केलेलं आहे, चोराच्या उलट्या बॉम्ब आहे, त्यांचं सरकार आहे, त्यांना आंदोलन करायची गरज आहे का? त्यांनी जर कायदा आणि सुव्यवस्था नीट पाळली असती ही वेळच आली नसती आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की त्यांनी सुद्धा याच्यावर आता आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करायची गरज आहे की आपल्या भागामध्ये रोज तुम्ही बघा, आज फुलंब्रीमध्ये काल एका मुलाला चाकू मारून त्याचा अंत करण्यात आला, त्याचा खून करण्यात आला। याला कायदा सुव्यवस्था म्हणतात का? आणि परतून वरतून म्हणायचं की आमचं गृह विभागाचं मॉडेल देशभर चालणार आहे, असं मॉडेल पाहिजे का? म्हणून मला आपल्या मार्फत सरकारला नाही, राज्यपालांना विनंती करायची की यांना निष्कासित केलं पाहिजे। खरं तर जे राज्यामध्ये परिस्थिती आहे, महिलांवर अत्याचार होतो, या परिस्थितीमध्ये या सरकारला कोणत्याही प्रकारचे स्वतःच्या मुद्द्याविषयी, स्वतःच्या बाजूविषयी पक्षाताप नाही। हे सरकार काळ्या बायाचं सरकार आहे, काळे कारनामे सरकार झालं आहे, काळ्या घटना दररोज घडणार, म्हणून आम्ही आज इथे निषेध करतो। जे सरकार सत्तेमध्ये आहे तेच सरकारने त्यांनी इकडे यायला पाहिजे, आमच्यासोबत निदर्शन करायला। बदलापूरची जी घटना घडली, नाशिक असो, कोल्हापूर असो, बदलापूर असो, अकोला असो, ह्या घटना फार वेदना देतात माणसाला, कारण हे सरकार गांभीर्यानं घेत नाही। सकाळी 5:30 वाजता तुम्ही मुख्यमंत्र्याची शपथ घेऊ शकता, संध्याकाळी रात्री 8 वाजता येऊन तुम्ही नोटाबंदी करू शकता आणि मग काय होतंय, आपण जर गुन्हेगाराला जर शिक्षा देत असू तर मग दिली पाहिजे ना, कारण तो गुन्हेगार असतो। सगळ्या गोष्टी जर होऊ शकतात तर हे पण होऊ शकतं, पण सरकार त्याच्याविषयी गांभीर्यानं घेत नाही आणि सरकारला म्हणजे संवेदनशील सरकार नाही आहे। आणि बघा, मंदिर असो किंवा आता हॉस्पिटल असो किंवा शाळा असो, हे पवित्र ठिकाण आहेत, हे जीवनदान देणारे, ऊर्जा देणारे ठिकाण, इथं महिलांना त्रास होतो, त्यांच्यावर अत्याचार होतात। काय म्हणावं या सरकारला? कारण आमची बहीण जर सुरक्षित नाही, तुम्ही लाडकी बहीण योजना आणली, चांगली गोष्ट आहे, पण बहीण सुरक्षित आहे का? सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे बहीण सुरक्षित पाहिजे। आज जे तुम्ही निषेध केला आहे, तुमच्या मागण्या काय आहेत? बदलापूरची जी घटना पाहिली, अतिशय निंदनीय घटना आहे। गेले 14 तास गुन्हे दाखल होत नाहीत, तर या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचा आजचा पूर्ण महाराष्ट्र बंदचा जो आव्हान होतं, त्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे त्या आव्हानाला आम्ही त्यांचा उच्च न्यायालयाचा सन्मान करतो। म्हणून आज आम्ही सर्व महिला, मुलींच्या आणि महिलांच्या सुरक्षेसाठी मूक आंदोलन केलेले आहे। यात महाविकास आघाडीच्या विरोधात आमचं काळी फीत बांधून असेल किंवा काळे बलून सोडून असेल, आम्ही आज आंदोलन केलेलं आहे। हे भाजप BJP सरकारचं जे जुमलेबाज सरकार आहे, जे म्हणतं की मी 15 लाख देईन आणि निवडून येतं, 15 लाखाचा वादा त्यांचा 1500वर येतो। महिलांच्या मतासाठी 15 लाखाहून 1500ची नोट दाखवत असतील तर आम्ही त्याचा इथे निषेध करतो। आम्हाला BJP सरकारचा वादा नको आहे, आम्हाला महिला सुरक्षेचा वादा हवा आहे। महिला सुरक्षा कायदा केला पाहिजे आणि गुन्हेगारावर कठोर फाशीची शिक्षा झाली पाहिजे।